तिकडे 5व्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानं आता महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचं त्या अर्थानं सूप वाजलंय। 5व्या टप्प्याचं मतदान होताच ठाण्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला। त्यामुळे आता बोगस मतदानावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ठाण्यातल्या मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका मतदारांना सहन करावा लागला, पण याच गोंधळात बोगस मतदान सुद्धा झालं असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। तर ठाण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या राजन विचारे यांनी सुद्धा असाच आरोप केला आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले। ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होते म्हणूनच बोगस होतं। सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे, सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे। राजन विचारांनी रात्री आरोप केला होता की 15 मी सांगतो तुम्हाला 2000 लोक बाहेरून आणली होती बोगस मतदान करायला, आणि 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत। आणि हे लोकशाहीला घातक असलेलं हे त्यांचं जे राजकारण आहे हे या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मताद्वारे या ठिकाणी जनता त्यांना धडा शिकवेल। अशा प्रकारचं वक्तव्य करणं, बोगस मतदार आणण्याची आम्हाला आवश्यकता काय? आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे। आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केले, ठाण्या शिवसेनेचा धर्मवीर आनंदी साहेबांचा बालेकिल्ला आहे। या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेलं आहे। या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो। या ठाणे हा महायुतीचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने स्वतः आजच्या 20 तारखेची वाट पाहत होते। त्यामुळे ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांनी हत्याराखाली टाकलेली आहे, पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे।